नमस्कार. मी प्रमोद. अलीकडे विशेषतः विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकमध्ये जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे क्लार्क, शिपाई यांना पगारच नाहीत. 20%, 40%, 60, 80 आणि ते सुद्धा वेळेवर नाही. यासाठी ह्या संघटना, शिक्षक संघटना आंदोलन करत आहेत. अलीकडे 3 घटना घडल्या तणावातून आणि संस्था चालकाच्या अत्याचार, छळाला कंटाळून. बीडमधली एक घटना आहे, दुसरी घटना परभणी जिल्ह्यामधली आहे आणि काल घडलेली आहे ती वाशिम जिल्ह्यामधल्या एका शिपायाने केलेली, त्याचा झालेला मृत्यू. पहिल्या 2 आत्महत्या आहेत आणि हा तणावग्रस्त मृत्यू दिसतोय रिसोड तालुक्यामधल्या एका शिपायाचा. तर हे मी अनेक लोकांशी चर्चा केली, तर विना अनुदानित जेवढे कर्मचारी आहेत ते पूर्णपणे मानसिक तणावाखाली आहेत. एकतर पैसा नाही, जो काय थोडाफार सरकारकडून 20%, 40%, 60% मिळतो, त्याच्यातून काही रक्कम संस्था चालकाला द्यावा लागते. घरचा खर्च आहे, मुलांचं शिक्षण आहे, आईवडिलांचा दवाखाना आहे आणि पूर्ण पगार बी नाही. त्यात पुन्हा ह्या लोकांचा त्रास, ह्याची वर्गणी, ह्यांचा वाढदिवस आणि पुन्हा आम्ही तुम्हाला नोकरी लावले, मला वर पैसे द्यावे लागतात. आणि मग कुणी शेती विकतंय, तर कोण पैसे व्याजाने काढतंय आणि संस्था चालकाला देतात. अधिकारी बी घेतात आणि सगळा बोगस कारभार आहे. ह्या विना अनुदान तत्वानुसार RTE मोफत आणि सक्तीचं शिक्षण, दर्जेदार शिक्षण याला छेद जातोय. कारण शिक्षक लोकांची मानसिकता तणावग्रस्त आहे. ते विद्यार्थ्यांना मन लावून शिकवू शकत नाही, म्हणजेच दर्जेदार शिक्षणापासून मुलं वंचित राहतात आणि पुन्हा ह्या अशा आत्महत्या काढतात. तर या आत्महत्या रोखण्यासाठी मी आजच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, 2 मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजित पवार, शिक्षण मंत्री दादा भुसे, त्याच्याबरोबर विधान परिषदच्या उपाध्यक्षा, उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे आणि पोलीस महासंचालक यांना मी एक पत्र तयार केलेलं आहे की विषय आहे विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दिलासा समिती स्थापन करा. आणि ह्या दिलासा समितीमध्ये त्या जिल्ह्यातले महसूल खात्यातले 1 अधिकारी, पोलीस डिपार्टमेंटचे 2 अधिकारी, PI दर्जाचे 1 अधिकारी आणि 1 अँटी करप्शनचा 1 प्रतिनिधी, शिक्षण विभागाचा 1 प्रतिनिधी, 1 वकील महिला, सामाजिक क्षेत्रातले 1 किंवा 2 प्रतिनिधी आणि ज्या विना अनुदानित शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक आहेत त्यातले 1 महिला आणि 1 पुरुष, मुख्याध्यापक आणि प्राचार्य सोडून, कारण ते दबावाखाली निर्णय घेतात म्हणून त्यांना या कमिटीमध्ये घेऊ नाही. अशा पद्धतीची एक कमिटी स्थापन करावी आणि हे कमिटीने दर 3 महिन्यातून या जिल्ह्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांची मीटिंग ठेवायची आणि त्यांना आत्महत्यामुळे काय परिणाम होतो, आपण गेल्यानंतर आपल्या आईवडिलावर काय परिणाम होतो, आपल्या पत्नीवर काय परिणाम होतो, आपल्या मुलावर काय परिणाम होतो, बहिणीवर काय परिणाम होतो, आपली बायको विधवा झाल्यावर
तिच्याकडे अनेक लोक वाईट नजरेने बघतात. म्हणून तुमचं नावाने लावलेलं कुंकू आणि मंगळसूत्र कुणाची टप्पर नाही वाईट नजरेने बघायची, नाहीतर एखाद्या वेळेस तिचा वाईट पाऊल पडतो आणि पूर्ण आपल्या घराची आबरू जाते. ह्या चुकीच्या शिक्षण संस्था चालकांना शिक्षा देण्यासाठी, त्यांना एक प्रकारचं रोखण्यासाठी ह्या दिलासा समिती दर 3 महिन्यातून तुमच्याबरोबर संवाद साधतील आणि तुम्ही तिथं मन मोकळ्याप्रमाणे बोला, किंवा मी इतकं पैसे दिले, तितकं पैसे दिलं, मला एवढा त्रास झाला, तेवढा त्रास झाला. आणि मग अशा पद्धतीची माहिती बाहेर पडल्यानंतर अँटी करप्शनचे अधिकारी तुम्हाला सांगतील की त्यांचा फोन टेप कसा करायचा, अँटी करप्शनची धाड कशी टाकायची, ह्याचं ते तुम्हाला प्रशिक्षण देतील. बाकीच्या प्रत्येकाच्या कमिटीच्या सदस्यांचे नंबर जाहीर करतील आणि त्या नंबरवर तुम्ही नुसता फोन जर केला तर तुम्ही ते विचारतील, ती माहिती द्या. अशा पद्धतीच्या सर्व शिक्षकांच्या आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या दर 3 महिन्यातून 2-3 तासाची मीटिंग होईल. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची गाऱ्हाणे मांडू शकतात. ही बातमी संस्था चालकापर्यंत गेल्यानंतर संस्था चालक घाबरणार, अरे आपण ह्याला असा त्रास दिलाय, अरे आपण ह्याला विनाकारण काढले, अरे आपण ह्याच्याकडून पैसे खाल्लेत. ते तुम्हाला होऊन राम राम करते, नमस्कार सर, बरी ना तब्येत, हा नक्की येतं बरं का मी लग्नाला पोराचं, काळजी करू नका. उलट होईन, आता तुम्ही होऊन म्हणतायत नमस्ते दादा, नमस्कार नाना, नमस्कार काका, आणि मनातून त्यांना आईमावर शिवाय घालता. आता उलट होईन, ही कमिटी स्थापन झाली की तुम्हाला होऊन ते राम राम करते, चौकशी करते. पण एक लक्षात ठेवा, हे करत असताना कमिटीची दुसरी एक जबाबदारी राहील, संस्था चालकांच्या सुद्धा मिटिंगा घ्या. आणि जर तुमच्या विरोधात कोणाची तक्रार आली आणि जर ते सत्य निघाली तर तुमच्यावर फौजदारी कारवाई होईल आणि तुम्हाला अटक होईल. दुसरी गोष्ट की तुमचं यामध्ये बेकायदेशीर केलं म्हणून तुम्हाला अटक झाल्यानंतर तुम्हाला चार्टी कमिशनरकडे त्याचा रिपोर्ट जाईल आणि तुमच्यावर गुन्हा नोंदलेला झाल्यानंतर तुम्हाला त्या संस्थेमध्ये कुठल्याही पदावर राहायचा अधिकार नसणार आहे. आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री आणि सर्व उपमुख्यमंत्र्याला आणि नीलमताईला विनंती करतो की ह्या पत्राचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि सध्या जे काही विना अनुदानित कर्मचारी तणावग्रस्तमध्ये जे काम करत आहेत आणि आत्महत्येच्या पातळीवर जे आलेले आहेत, त्यांची मानसिकता संतुलन बिघडलेलं आहे, ते दुरुस्त करायचं काम ह्या कमिटीकडे सोपवावं आणि लवकरात लवकर आपण कमिटी स्थापन करावी अशी मी आशा करतो. थांबतो. धन्यवाद.